या केकची ऑर्डर मला इंस्टाग्रामवरून आलेली आहे। तर या केकला मी छान लेअर करून घेतलेले आहे। तर ह्या प्रीमिक्सची रेसिपी जी आहे ती मी यूट्यूबवर टाकलेली आहे, जर तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता। त्याचप्रमाणे हा जो गनाश आहे याचीसुद्धा कोको पावडरपासून कसं गनाश तयार करायचं ते सुद्धा मी यूट्यूबवर टाकलेले आहे। तर इथे पहिली लेअर घेतली आणि पहिल्या लेअरवर क्रीम टाकून त्यावर छान भरभरून गनाश टाकलेला आहे आणि त्याला छान स्प्रेड केलेलं। त्यानंतर दुसऱ्या लेअरवर पण सेम पद्धतीने केलेले आणि त्यानंतर तिसरी लेअर घेऊन क्रोमकोट केलेला आहे। त्यानंतर इथे मी एक ड्रॉप ग्रीन कलर आणि एक ड्रॉप येलो कलर असे 2 ड्रॉप टाकून इथे मी हा शेड रेडी केलेला आहे। त्यानंतर इथे मी पॅलेट नाईफच्या मदतीने वर आणि साईडला क्रीम लावलेली आहे। जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही पॅलेट नाईफची मदत न घेता आपली जी पायपिंग बॅग असते त्या पायपिंग बॅगच्या मदतीने ते क्रीम लावत जा, जेणेकरून तुमच्या केकला लवकरात लवकर फिनिशिंग येईल आणि तुमची फिनिशिंग पण छान दिसणार आणि तुम्हाला जास्त वेळ पण केक बनवायला लागणार नाही। तर इथे मी साईडने स्क्रॅपरची डिझाईन केल्यानंतर वरून पॅलेट नाईफने ते क्लीन केलेले आहे। त्यानंतर इथे मी टूथपिकची मदत घेऊन इथे एक फेस ड्रॉ केलेला आहे, जो की मी एक असंच रँडमली एका चित्रामध्ये ते पाहिलेलं होतं। तर जेव्हा कधी मला काही फेस वगैरे ड्रॉ करायचे असतं, बरेच जे फेस असतात ते कुठली तरी एखादी रँडम फोटो किंवा काहीतरी पाहून मी ते स्क्रीनशॉट काढून घेते आणि हे मला माझ्या केकवर काढायचं आहे म्हणून मी तिथे ठेवते। आणि जेव्हा कधी मला छोट्याशा मुलाचा बर्थडे केकचा ऑर्डर येत असेल तेव्हा मी ट्राय करते, जेव्हा कस्टमर मला म्हणतो की तुम्ही तुमच्या हिशोबाने डिझाईन करा, तेव्हा मी काहीतरी नवीन नवीन क्रिएटिव्हिटी त्यावर करत असते। तर ही 4 वर्षाची मुलगी होती, तर तिच्या वाढदिवसाच्या निमित्त मी हा केक बनवलेला होता। त्यांच्या घरच्यांनी मला तुला जसं करायचं आहे तसं कर बोलले। सो इथे मला जी डिझाईन ट्राय करायची होती, तर इथे मी कुठलीही सिंपल डिझाईन न करता इथे मी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलेले आहे। तर जेव्हा कधी मला केक बनवायचे असते तेव्हा मी काहीतरी नवीन असे किडे करत राहते। सो इथे आपली जी टूथपिकच्या मदतीने झाल्यानंतर मी इथे आपला ग्रे कलरची इथे एक क्रीम घेतलेली आहे आणि जो आपण टूथपिकच्या मदतीने एक फिगर ड्रॉ केलेलं होतं तर त्यावर मी ते फिल केलेलं आहे आणि त्यानंतर पॅलेट नाईफच्या मदतीने इथे मी हळूहळू क्लीन केलेलं आहे। त्यानंतर मी इथे ग्रे कलरची जी क्रीम होती त्याच क्रीममध्ये आणखी एक ड्रॉप ब्लॅक कलरचं टाकलं आणि त्यानंतर मी ब्लॅक कलर केलं आणि जी आपली आउटलाईन आहे ते ड्रॉ केलं आणि त्यानंतर पिंक कलरची क्रीम घेऊन इथे मी बलून तयार केलेलं आहे। त्यानंतर बलूनला पण छान क्लीन केलं आणि इथे जे आईच्या साईडला एक ब्लश असते ते केलं आणि साईडला इथे मी एक डिझाईन केली आणि त्यानंतर पुन्हा खाली मी तिथे ग्रे कलरची क्रीम आणि पिंक कलरची क्रीम जी होती ती पूर्ण मिक्स केली आणि त्यापासून इथे एक डिझाईन तयार केली। इथे आपला केक हा रेडी झालेला आहे। तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।